नमस्कार मित्रांनो, एस डब्ल्यू गुरुजीमध्ये आपले स्वागत. आज आपण चालू घडामोडी व सामान्य ज्ञान या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर यामधील पहिला प्रश्न होता मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी ही नर्मदा नदीची उपनदी नाही? उदई, देवगंगा, वाघूर, तवा. नर्मदा नदीविषयी आपण माहिती पाहूया. उगम आहे मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतात अमरकंटक येथे. महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून 54 किमीचा प्रवास करते. किती? 54 किमीचा. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते? 54 किमी. बऱ्याच पुस्तकात 53 सुद्धा आहे, परंतु 54 हे अथोराईड आहे. उदई, देवगंगा, तवा ह्या तिच्या उपनद्या आहेत. उदई, देवगंगा, तवा हे उपनद्या आहेत. म्हणजेच इथे उदई, देवगंगा आणि तवा हे नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत. तर वाघूर ही नदी तापी नदीची उपनदी आहे. ही नदी गुजरातमध्ये भरूच येथे अरबी समुद्रास मिळते. हे लक्षात ठेवा, भरूच येथे अरबी समुद्रास मिळते, लक्षात ठेवा. आणि ह्या तापी आणि नर्मदा नद्या हे पश्चिम वाहिनी नद्या आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय ओझोन दिन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो. 16 सप्टेंबर, 5 जून, 7 एप्रिल, 21 मार्च. तर मित्रांनो, ओझोन दिन जे आहे ते ओझोन लेअरच्या संरक्षणासाठी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिन म्हणून आपण साजरा करतो. सप्टेंबर 1987 मध्ये ओझोन लेयर कमी करणाऱ्या पदार्थावर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, मॉन्ट्रियल करार महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारतात मॉन्ट्रियल करार हा कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर ओझोन लेयरशी संबंधित आहे मॉन्ट्रियल करार. ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणापासून आपले रक्षण करते. म्हणजे इथे लक्षात ठेवा, ओझोन दिन महत्त्वाचा आहे 16 सप्टेंबर. आणि मॉन्ट्रियल करार हे कशा संदर्भात आहे? तर मॉन्ट्रियल करार 1987चा हा ओझोन लेअरशी संबंधित आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा. लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक हिलरी क्लिंटन आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर चौथा प्रश्न पहा. पुंगचोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे? तर पुंगचोलम ही लोककला व नृत्य हे मणिपूर राज्याचे आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर पाचवा प्रश्न पहा. निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय पहा, बिलियर्ड्स, गोल्फ, नेमबाजी, बॅडमिंटन. तर निब्लिक ही संज्ञा ही गोल्फ खेळाशी संबंधित आहे. बऱ्याच वेळेस खेळाच्या संज्ञा विचारल्या जातात, तर निब्लिक ही संज्ञा जी आहे ती गोल्फ खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर 6वा प्रश्न पहा. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नारंग कप हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर 7वा प्रश्न पहा. बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बिंदुसरा धरण जे आहे मित्रांनो ते मराठवाड्यातील बीड या जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर 8वा प्रश्न पहा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH44 खालीलपैकी कोणता? तर राष्ट्रीय महामार्ग NH44 हा श्रीनगर ते कन्याकुमारी भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग जर विचारला तर NH44 हा आहे. त्यानंतर 9वा प्रश्न पहा. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले? तर भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ हे हैदराबाद शहरात सुरू झाले. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 10वा प्रश्न पहा. 108वे भारतीय विज्ञान काँग्रेस संमेलन कुठे पार पडले? हैदराबाद, बंगळुरू, विशाखापट्टणम आणि पुणे. तर मित्रांनो, 108वे भारतीय विज्ञान काँग्रेस संमेलन हे पुणे येथे संपन्न झाले. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर 11वा प्रश्न पहा. एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे? एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था जोधपूर शहरात आहे. जोधपूर कुठे आहे? राजस्थानमध्ये. राजस्थान राज्यात
जोधपूर आहे. त्यानंतर 12वा प्रश्न पहा. भाभा अनुसंधान संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना ही कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली? तर भाभा अनुसंधान संस्थेमार्फत अणुभट्टी अप्सराची स्थापना ही इंग्लंड या देशाच्या मदतीने करण्यात आली. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 13वा प्रश्न पहा. 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते? तर 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केले होते. एकूण 3 गोलमेज परिषद झाल्या मित्रांनो, आणि महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. तर लक्षात ठेवा, 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते? रॅम्से मॅकडोनाल्ड. त्यानंतर 14वा प्रश्न पहा. चिकनगुनिया हा रोग होतो विषाणूपासून, जीवाणूपासून, कवकापासून आणि प्रोटोझोआपासून. तर चिकनगुनिया हा जो रोग होतो हा विषाणूपासून होते. आता हे लक्षात ठेवा की विषाणूपासून होणारे रोग कोणते? तर लक्षात ठेवा, हे ट्रिक्स लक्षात ठेवा. विकारे, गोड, कांदे, पोईए. विषमज्वर, विषाणूपासून होणारे रोग कावीळ, रेबीज, गोवर, डेंग्यू, काजण्या, देवी, पोलिओ, इन्फ्लुएन्झा, एड्स. हे लक्षात ठेवा विषाणूपासून होणारे रोग आहे. कोणते? कावीळ, रेबीज, गोवर, डेंग्यू, काजण्या, देवी, पोलिओ, इन्फ्लुएन्झा, एड्स. आणि चिकनगुनिया सुद्धा हा विषाणूपासून होणारा रोग आहे. तर हे लक्षात ठेवा, विकारे, गोड, कांदे, पोईए. म्हणजे आपल्याला सहज विषाणूपासून होणारे रोग जे आहेत ते या ऑप्शनमधून सिलेक्ट करता येईल. त्यानंतर 15वा प्रश्न पहा. औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली कोराडी आणि खापरखेडा ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोराडी आणि खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र हे नागपूर जिल्ह्यात येते मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर 16वा प्रश्न पहा. नेपाळ, भूतान, चीन या 3 देशाच्या सीमा भारतातील या राज्याला भिडलेल्या आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो की इथे सिक्कीम राज्याच्या सीमा या 3 देशाला भिडलेल्या आहेत. कुठं? नेपाळ, भूतान आणि चीन. हे लक्षात ठेवा, कारण अरुणाचल प्रदेश हा नेपाळला लागून नाही, त्यामुळे हे ऑप्शन कटले. त्याच्यानंतर इथे लक्षात ठेवा, भूतान या देशाला उत्तर प्रदेशची सीमा नाही, त्यामुळे हे ऑप्शन कटले. आणि चीन या देशाला बिहार या देशाची सीमा नाही. म्हणजेच इथे ऑप्शन कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 उत्तर. जेव्हा आपण नकाशा वाचन करतो तेव्हा ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत की कोणत्या देशाला कोणत्या राज्याच्या सीमा लागून आहेत. तर हे सुद्धा आपण या अनुषंगानं नकाशा वाचन करताना कटाक्षानं लक्ष द्या. त्यानंतर 17वा प्रश्न पहा. सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे? तर सलाल परियोजना जी आहे ती जम्मू काश्मीर राज्यात आहे मित्रांनो. जम्मू काश्मीर राज्यात चिनाब नदीवर हा प्रकल्प आहे. चिनाब नदीवर हा प्रकल्प आहे. कोणता? सलाल परियोजना. पर्याय क्रमांक 1 उत्तर जम्मू काश्मीर. त्यानंतरचा प्रश्न पहा 18वा. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण आहे? राजीव कुमार, अमिताभ कांत, अरविंद पनगाडिया की अरविंद शुक्ल. तर नीती आयोगाविषयी आपण माहिती पाहूया. नीती आयोग याविषयी पहा. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा त्याचा लॉंग फॉर्म होतो. लक्षात ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. लक्षात ठेवा, याची स्थापना आहे 1 जानेवारी 2015 पासून. महत्त्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे आणि याची स्थापना कधी झाली ते विचारलेलं आहे. याचा फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान आणि उपाध्यक्ष जे आहे सध्या ते डॉक्टर राजीव कुमार हे उपाध्यक्ष आहे. सीओ जे आहे श्री अमिताभ कांत हे या नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तर ह्या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी नोंद करून घेत चला, कारण याच्यावर जर एक प्रश्न विचारला तर एक तर फुल फॉर्म विचारू शकते
किंवा स्थापना विचारू शकते, अध्यक्ष विचारू शकतात, उपाध्यक्ष विचारू शकतात किंवा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा विचारू शकतात. म्हणजे एका प्रश्नाहून आपण वेगवेगळे प्रश्न कसे निर्माण होतात हे सुद्धा इथे पाहत आहोत. त्यानंतर 19वा प्रश्न पहा, G20 शिखर परिषद 2021 कोठे संपन्न झाली? तर G20 शिखर 2021 हे इटली या देशात संपन्न झाली, परंतु रोम हे लक्षात ठेवा, रोम जे आहे ते इटलीची राजधानी आहे. G20 शिखर परिषदेविषयी माहिती पाहूया की G20 शिखर परिषद 2021 इटली रोम येथे झाली. G20 शिखर परिषद 2022ची भारतात दिल्ली इथे होणार आहे, लक्षात ठेवा. 2022ची G20 शिखर परिषद ही भारतात नवी दिल्ली इथे होणार आहे, हे सुद्धा या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. 2019 मध्ये ओसाका जी जपानमधील शहर आहे इथे झालेली आहे. 2020 मध्ये रियाद सौदी अरेबिया इथे ही परिषद झाली होती. आता इथे एकूण देश किती? G20 म्हणल्यावर इथे 20 लक्षात ठेवा, 20 देशाचा समूह आहे. 19 देश आणि युरोपियन संघ असे एकूण 20 देशाचा समूह इथे आहे आणि याची स्थापना 1999ला झाली होती मित्रांनो. तर या अनुषंगानं आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे, 2022ची G20 शिखर परिषद कुठे होणार होती, 2021ची कुठे झाली, 2020ची कुठे झाली, कारण अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न पहा, टाल्कम पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? कॅल्शियम सिलिकेट, मॅग्नेशियम सिलिकेट, सोडियम सिलिकेट, सिलिकॉन. तर मित्रांनो, टाल्कम पावडर तयार करताना मॅग्नेशियम सिलिकेट या घटकाचा वापर केला जातो. त्यानंतर 21वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्याचे नैसर्गिक सीमा आहे? तर मित्रांनो, भीमा नदी ही पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे. भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर पुणे येथे होतो, लक्षात ठेवा. आणि भीमा ही नदी कृष्णेची उपनदी आहे, लक्षात ठेवा. भीमा आणि कृष्णेचा संगम कुठं होतो? कर्नाटकमध्ये रायचूर या ठिकाणी होतो, लक्षात ठेवा. कर्नाटकमध्ये रायचूर या ठिकाणी भीमा आणि कृष्णेचा संगम होतो, लक्षात ठेवा. त्यानंतर सुरुवातीला म्हणजे जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये भाषा होत्या 22, 12, 14 आणि 16. तर मित्रांनो, 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये एकूण 14 भाषा होत्या. सध्या एकूण किती भाषा आहेत? तर 22 भाषा आहेत. तर 8व्या परिशिष्टातील भाषा एकूण 22 भाषा आहेत. त्यामध्ये लक्षात ठेवा की 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात एकूण 14 भाषा होत्या. 21वी घटना दुरुस्ती जी 1967 मध्ये झाली, यामध्ये सिंधी भाषेचा समावेश झाला, म्हणजे एकूण 15 भाषा झाल्या 1967 पर्यंत. 71वी घटना दुरुस्ती जी होती 1992ला, ही कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी, लक्षात ठेवायचं, कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी, म्हणजेच एकूण भाषा झाल्या 18. 1992ला 71वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा. आणि 92वी घटना दुरुस्ती 2003ला झाली. तर बोडो मास लक्षात ठेवायचं, बोडो, डोगरी, मैथली आणि संथाली. तर बोडो, डोगरी, मैथली, संथाली अशा 4 भाषेत समावेश झाला, म्हणजेच एकूण भाषा झाल्या 22. म्हणजेच 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात एकूण 14 भाषा होत्या त्यावेळेस, परंतु सध्या किती आहेत? तर 22. हे लक्षात ठेवायचं. 15वी सिंधी, कोकणी, मणिपुरी, नेपाळी एकूण 18 झाल्या. बोडो, डोगरी, मैथली, संथाली एकूण 22 भाषा झाल्या. आणि घटना दुरुस्तीत सुद्धा महत्त्वाची आहे. 21, 71, 92 या दोघांची बेरीज किती होते? तर 92. 21, 71, 92 हे जर आपण लक्षात ठेवले तर या भाषा घटकाचे कंप्लीट आपल्याला अभ्यास झाल्यासारखा वाटेल. आणि हे कोणत्या परिशिष्टात आहे? तर 8व्या परिशिष्टात आहे, लक्षात ठेवा. परिशिष्ट एकूण 12 परिशिष्ट, त्यामध्ये 8व्या परिशिष्टात या भाषा आहेत. त्यानंतर 23वा प्रश्न पहा, चुकीची जोडी ओळखा. राज्य व विधानसभा जागा. नुकतेच 5 राज्याच्या निवडणुका संपन्न होत आहे.
त्या अनुषंगानं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर इथे 5 राज्य कोणती? तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब. तर उत्तर प्रदेशमध्ये 403 जागेसाठी मतदान होत आहे. उत्तराखंड 70 जागा, गोवा 40 जागा आणि मणिपूर 60 जागा, पंजाब 117 जागा. महाराष्ट्रात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? 288 आणि गुजरातमध्ये 182. महाराष्ट्र 288. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश 403 जागा, उत्तराखंड 70, गोवा 40, मणिपूर 60, पंजाब 117. तर इथे कोणते रॉंग झालेले आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 उत्तर. उत्तराखंडच्या 60 जागा इथे आहे, परंतु प्रत्यक्षात किती आहेत? 70 जागा आहेत. त्यानंतर 24वा प्रश्न पहा. 2022 मध्ये पद्म पुरस्काराने 128 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. प्रश्न महत्त्वाचा आहे. किती? 128 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये एकूण महिला पुरस्कार किती महिलांना देण्यात आले? तर एकूणच 34 महिलांना या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये लक्षात असू द्या की 128 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये पद्म विभूषण 4 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं. पद्मभूषण पुरस्काराने 17 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं आणि पद्मश्री 107 व्यक्तींना या पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. एकूण महिला होत्या यामध्ये 34 महिला, मरणोत्तर पुरस्कार 13 व्यक्ती आणि विदेशी व भारतीय नागरिक जे आहेत ते एकूण 10 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं. आता हे पद्म पुरस्काराचा क्रम लक्षात ठेवा. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. एक एक शब्द कमी करा. पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री आणि सर्वोच्च नागरिक भारतीय पुरस्कार कोणता? तर भारतरत्न. आणि भारतरत्न पुरस्कार एकूण किती व्यक्तींना आतापर्यंत प्रदान करण्यात आला? 48 व्यक्तींना प्रदान करण्यात आलं. त्यानंतर 25वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणास पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही? पद्मविभूषण शब्द महत्त्वाचा आहे. तर यामध्ये गुलाम नबी आझाद यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही, तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गुलाम नबी आझाद यांना. तर मित्रांनो, पद्मविभूषण पुरस्कार जे आहे ते एकूण 4 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले पद्मविभूषण पुरस्काराने. त्यामध्ये प्रभा अत्रे महाराष्ट्रातील आहे, महत्त्वाचं लक्षात ठेवा. किराणा घराण्याच्या गायिका, घराणे सुद्धा विचारू शकते. कोणते घराणे? किराणा घराण्याच्या गायिका आहेत प्रभा अत्रे. महाराष्ट्रीयन असल्यामुळे आपण याविषयी माहिती जास्तीत जास्त संकलित करा. बिपिन रावत मरणोत्तर पुरस्कार, संरक्षण दलाचे तत्कालीन प्रमुख होते. कल्याण सिंग मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राधेश्याम खेमका मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न पहा. 26वा प्रश्न. 25वा राष्ट्रीय युवा महोत्सव कुठे संपन्न झाला? तर 25वा युवा महोत्सव जे आहे मित्रांनो हा पुदुचेरी येथे संपन्न झाला. पर्याय क्रमांक 1 उत्तर. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन आपण साजरा करत असतो. स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं आपण राष्ट्रीय युवा दिन आपण भारतभर 12 जानेवारी रोजी साजरा करतो. कोरोनामुळे ऑनलाईन माध्यमातून पुदुचेरी येथे हा 25वा युवा महोत्सव संपन्न झाला. 2022च्या युवा महोत्सवाची थीम काय होती? इट्स ऑल इन द माइंड. इट्स ऑल इन द माइंड थीम सुद्धा विचारू शकतात. त्याच्यामुळे थीम सुद्धा आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर 27वा प्रश्न पहा. बिरजू महाराज यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या घराण्याचे होते? पहा मित्रांनो, प्रश्न असाच पद्धतीचा विचारला जातो, कारण जिथे आपली वाचण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता संपते तिथे प्रश्न निर्माण होते स्पर्धा परीक्षेत. लक्षात ठेवा. तर इथे बिरजू महाराजांचं निधन विचारणार नाही, कोणत्या याच्या संबंधित होते ते विचारणार नाही, परंतु घराणे सुद्धा विचारू शकतात. तर लक्षात ठेवा, बिरजू महाराज यांचं निधन 17 जानेवारी 2022 रोजी 83व्या वर्षी झालं. सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक व शास्त्रीय गायक होते. लखनौ कालका बिंदादीन घराणे. लक्षात ठेवा, कालका बिंदादीन घराणे.
1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं बिरजू महाराजांना. त्यानंतर 28वा प्रश्न पहा, राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील किती मुलांचा समावेश आहे? नुकतेच बाल पुरस्कार जाहीर झाले, त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 मुलांचा समावेश आहे. एकूण 15 मुले व 14 मुली असे 29 मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात आले. 15 मुले आणि 14 मुली. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 3 मुलांचा समावेश आहे. लक्षात ठेवा, 3 मुलांचा समावेश आहे. त्यामध्ये 3 मुलांचा समावेश आहे. त्यामध्ये पहा, शिवांगी काळे, दुसरा आहे जुई अभिजित केसकर आणि स्वयं पाटील. नाव लक्षात ठेवा, शिवांगी काळे, जुई अभिजित केसकर, स्वयं पाटील. शिवांगी काळे जे आहे, अतुलनीय धाडसासाठी राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये निवड करण्यात आली. जुई अभिजित केसकर नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रातील कामगिरीमुळे राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये समावेश करण्यात आला. स्वयं पाटील हे क्रीडा क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर भारतात एकूण 29 मुलांचा समावेश आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय बाल पुरस्कारामध्ये. त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 मुलांचा समावेश आहे. त्यामध्ये शिवांगी काळे, जुई अभिजित केसकर, स्वयं पाटील. त्यानंतर 29वा प्रश्न पहा, वन अहवालानुसार 2021 मध्ये महाराष्ट्रात वनाचे प्रमाण वाढले आहे, कमी झाले आहे, पूर्वी इतकेच आहे की यापैकी नाही? तर वन अहवाल 2021चा नुकताच प्रकाशित झाला. तर यामध्ये महाराष्ट्राचे प्रमाण वाढले आहे, किंचित वाढले आहे, परंतु इथे ऑप्शनमध्ये वाढले आहे हेच दाखवावं लागेल. तर सर्वात जास्त वनाचं प्रमाण जर विचारलं कोणत्या राज्यात आहे, तर वनाचं प्रमाण जर विचारलं तर मिझोराम राज्यात एकूण 84.53% वनाचं प्रमाण आहे. आणि वन विचारले सर्वात जास्त वने कोणत्या राज्यात आहे, तर ते MP, नंतर अरुणाचल प्रदेश, त्यानंतर तिसरं राज्य आहे ते छत्तीसगड, नंतर ओडिसा आणि 5व्या नंबरवर महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवा, म्हणजे सर्वात जास्त वने कुठे आहेत? मध्य प्रदेशमध्ये. आणि वनाचं प्रमाण जर विचारलं तर मिझोराममध्ये. हा जो वन अहवाल आहे 2021चा, तर हे दर 2 वर्षांनी प्रकाशित होत असतो. लक्षात ठेवा, 1987 पासून दर 2 वर्षांनी हा अहवाल प्रकाशित होत असतो. आणि सध्या केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहे, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे, भूपेंद्र यादव हे केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत. 30वा प्रश्न पहा, 2021चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळालेला आहे? द सेल आउट, शुगिएन, द ल्युमिनरीज, द प्रॉमिस. तर 2021चा बुकर अवॉर्ड जे आहे द प्रॉमिस या कादंबरीला मिळालेला आहे. आणि ते कोणाची कादंबरी आहे? डेमन गॅलगॅट, दक्षिण आफ्रिकेचे डेमन गॅलगॅट यांची द प्रॉमिस या कादंबरीला 2021चा बुकर अवॉर्ड मिळालेला आहे.